चिंचोटी जलजीवन मिशनच्या विहिरीत आढळला मृत कुत्रा। चिंचोटी येथील नागरिकांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे। पिण्याच्या पाण्याला घाणेरडा वास येत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच ही बाब त्यांनी पाणी सोडणाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यामुळे जलजीवन मिशनच्या विहिरीत कुत्रा मेलेले असल्याचे पाणी सोडणाऱ्यांना माहीत असून देखील त्यांच्याकडून जाणून बुजून दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप चिंचोटी ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। चिंचोटी गावात बंद पडलेली पाणी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा केली। पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याला 10,000 मानधन देऊन पाणी पुरवठा सुरू केला। मात्र त्याच विहिरीत कुत्र्याचा कुजलेला मृतदेह सापडला आणि तेच दुर्गंधीयुक्त पाणी ग्रामस्थांना पिण्याची वेळ आली। चिंचोटी ग्रामस्थांना दूषित पाणी पाजणाऱ्यांसह चिंचोटी ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध मानवी जीवितास धोका पोहोचवणे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणे याबाबत भारतीय न्यायदंड संहिता 2023 नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थ प्रमोद पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। या घटनेची माहिती शेकाप प्रवक्त्या तथा मीडिया सेल अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी घडलेल्या प्रकाराची दखल घेतली। त्या म्हणाल्या की चिंचोटी येथील जलजीवन योजनेत कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे। या योजनेबाबत सुरुवातीपासून अनेक तक्रारी झाल्या। पाण्याचा प्रश्न सोडवूच असे म्हणणारे लोकप्रतिनिधी आता मावळ का बनले? चिंचोटी ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत कुत्रा सापडणं ही लाजिरवाणी बाब आहे। प्रशासन नेमकं करतं काय? ही जबाबदारी कोण घेणार? चिंचोटी ग्रामस्थांचा पाणी प्रश्न तातडीने सोडवा, अन्यथा शेकाप तीव्र आंदोलन करेल असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।